विरोधकांचा अभ्यास कच्चा हो. अहो कुठलीही नगरपालिका या सरकार तिथे जरी गव्हर्नमेंट नसलं, लोकप्रतिनिधी नसले तरी प्रशासन आहे ना, ते चालू राहतं, ते बंद नाही होत. बजेट असतो ना, तो बजेटमध्ये ज्या प्रोव्हिजन होतात ते मंत्री नसले म्हणजे आचारसंहिता वगैरे आली काही तरी ती खर्च एक्सपेंडिचर चालू राहतं. डेली कामं व्हायला पाहिजे ना, कधी बंद नाही. मग त्यानं जरा थोडा अभ्यास करा आणि काय विचारायचं माझ्याकडे या ना, आपण बसूया म्हणा असे प्रश्न उत्तर करायला. खर्च होतच राहणार, चालूच राहणार प्रशासन. महायुतीचं चित्र कसं बघतं राज्यात तुम्ही, काय सांगाल? महायुतीचं चित्र काय? महायुतीचं चित्र कालच एक सर्वे आला आहे. महायुतीचे एकूण महाराष्ट्रात 161 आमदार निवडून येणार आहे आणि सरकारी येणार. आता कटेंगे कटेंगे ह्या विधानावरून महायुतीमध्ये सध्या हे दिसते, अजितदादांनी नाराजी. महायुती म्हणजे आमची, मग आम्ही एवढे येतो ना, पचेंगे ना कटेंगे सब एकत्र आहोत. अजितदादांनी नाराजी नाही, नो कॉमेंट्स. याच्यावर उगाच ते चांगला प्रश्न विचारा रत्नागिरी कोकणाबद्दल. आता आम्ही त्याच्यावर तर कोणतरी बोलला म्हणून त्याचा किस किती काढायचा. नो कॉमेंट्स. केंद्राकडे येतात, केंद्रीय मंत्र्यांना भेटेल, PM-ना भेटून तो मंजूर कसा करावा यासाठी माझे प्रयत्न असतात. मी स्वतः पाहिजे. कोकणामध्ये प्रकल्प यावे या दृष्टीने काय प्रयत्न? कोकणामध्ये प्रकल्प तुम्हाला सांगितलं ना, अनेक ठिकाणी. आता मी कालच उदय सामंत आमच्याकडे आले. मला रत्नागिरीला काही भूखंड पाहिजे, जागा पाहिजे. एक तर सर्वे करतोय कोणत्या तालुक्यात इंडस्ट्री कोणत्या प्रकारची आहे आणायची की जिथे ती साधन सामुग्री जवळ मिळेल त्या कारखान्याला. हे प्रयत्न साईट नक्की झाल्या का तेही प्रकार. आणि आत्ता मी सांगितलं की आम्ही प्रयत्न करतो आहोत की रत्नागिरी पण पर्यटन जिल्हा म्हणून घोषित करा. म्हणजे एक तर पर्यटनाच्या माध्यमातून विकास आणि इंडस्ट्रीच्या माध्यमातून विकास करण्याचा आमचा मानस आहे. आणि इथला पाणी आणि हायवे ही कामं लवकरच पूर्ण करून घ्यावी. आपण उमेदवारीला जेव्हा उभे होता त्यावेळेला एका सभेमध्ये म्हटलं की चिपळूणची रेड आणि ब्ल्यू लाईन जी आहे, चिपळूणवरची रेड आणि ब्ल्यू लाईन जी पूर रेषा आहे त्या पूर रेषेमध्ये चिपळूणचा विकास होतलेला आहे. तर त्यासाठी सत्ता आल्यानंतर काय प्रयत्न होतो? नाही, सत्ताला प्रयत्न जो व्यत्यय होतो विकासाला तो दूर करण्याचा प्रयत्न करू. दादा, अनेक ठिकाणी उद्धव ठाकरे सेना वर्सेस शिवसेना अशी लढत कोकणामध्ये आहे असं पाहायला मिळतं. आमची ओरिजिनल आहे, ती डमी आहे. डुप्लिकेट मी शब्द बोलणे डमी. त्यामुळे आमची ओरिजिनल एकनाथ शिंदेची शिवसेना आहे आणि लोक एकनाथ शिंदेच्या शिवसेनेवर विश्वास ठेवतात कारण त्यांना मित्र चांगला आहे. भारतीय जनता पक्षासारखा सज्जन माणसाचा बघा नातूकडे. तर त्यामुळे आमचं चांगलं चाललं आहे, कोणी दुष्ट लावू नये असं आम्हाला वाटतं. भास्कर जाधव यांनी परवाच्या सभेमध्ये निलेश राणे आणि नितेश राणे यांना चंगू मंगू म्हटलं आहे. काय? भास्कर जाधव यांनी परवाच्या सभेमध्ये नितेश राणे आणि निलेश राणे यांना चंगू मंगू म्हटलं आहे. नितेश राणे आणि वैभव नाईक आणि संदेश पारकर असे उभे आहेत. काय आता हे जे उच्चारला शब्द मला उच्चारायचा नाही. आता काय ना म्हणा, निलेश राणे M.Com PhD आहे, तो व्यावसायिक आहे, इन्कम टॅक्स भरतो आहे. त्याला जर काय टोपण नाव द्यायचं तुला काही देऊ शकतो, काही देऊ शकतो. निवडणूक काळात मला नाही असं करा. मी महाराष्ट्राचा मुख्यमंत्री झालो आहे, केंद्रीय मंत्री आहे, 35 वर्ष मंत्री आहे. मला अशा शब्दाने लोकांची मनं नाही चुकवायचे. अरे राणेच्या तोंडी असं, त्याच्या तोंडी असेच शब्द शोभणार. कळलं की नाही? नितेश MBA लंडन आहे आणि आता नाही तो समाजसेवा राजकारण किती वर्ष करतायत. ते पदं आत्ता मिळाले तो. त्यामुळे ना त्याला ते निवडून आल्यावर कळेल ना, म्हणा कळेल. आणि म्हणा तुला मी मागे बोललो होतो, आता बंद कर वयामानाप्रमाणे, आता चांगले शब्द वापर, साधू संतांची नावं. मी कमिटमेंट दिली आता हो, फक्त जरा आम्हाला वेळ ॲडजस्ट करा.
हा ना, एकाच वेळात हा? काटेकी टक्कर दिसते. हा? येणार नक्की येणार. काटेकी टक्कर दिसते. शेखर निकोनी काटेची टक्कर नाही, टक्कर पण नाही. वन साइड आमचा शेखर जाणार डायरेक्ट विधानसभेत. काटे बिटे नाही. श्रीकांत शिंदे परवा ओणीमध्ये सॉरी, श्रीकांत शिंदे परवा ओणीमध्ये आले होते राजापुरात. त्यावेळेला ते म्हणाले की आम्ही पर्यावरण पूरक उद्योगांना बारसू रिफायनरीचा त्यांनी विरोध केलाय. बारसू रिफायनरी प्रकल्पाला श्रीकांत शिंदेने विरोध केला. कुठल्या प्रकल्प? बारसू रिफायनरी प्रकल्प. हे बघा, श्रीकांत शिंदेला आम्ही समजून सांगू, आमची अंतर्गत बात आहे. पण जो विरोध करतोय ते प्रकल्प सगळे आणणार. आम्हाला नोकऱ्या द्यायच्या आहेत तरुण तरुणींना. 3 लाख कोटीचा तो प्रकल्प आहे आणि रत्नागिरीला 3 लाख कोटी एका ठिकाणं एका खर्च होणार. शाळा होतील, कॉलेज होतील, हॉस्पिटल होतील, प्रकल्प तर होणार. पण लोकांना रहिवाशी घरं बिरं टाउनशिप होतील. आम्हाला हवं आहे असं. मुंबई गोवा महामार्ग 17 वर्ष रखडलाय. मुंबई गोवा मार्ग किती वर्ष? 17 वर्ष रखडलाय. कोणी सांगितलं 17? आता मी पण होतो ना इकडे लोकप्रतिनिधी. काय 17 नाही, एक 2-1 वर्ष रखडला तरी 2-3 वर्ष 3 वर्ष म्हणून काय टेक्निकल मुद्दा आहे. आम्ही दूर करून लवकर पूर्ण करून देऊ. जिल्ह्यामध्ये आणखी सभा असणार आहेत का? हा, ठाण्याच्या अजून सभा असणार का जिल्ह्यामध्ये? तुम्ही बोलवलं तर येणार, यांनी बोलवलं तर येणार. दादा, तुम्ही आता उद्योगांचा विचार करता, नवीन उद्योगधंदे आणून. मात्र लोटेमाडीचे असेल, खडकोल एमआयडीचे असेल किंवा खेरडी एमआयडीचे असेल, जे उद्योगधंदे आहेत तेच आता बंद होत चाललेले आहेत. त्यांनाच नवसंजीवनी देण्यासाठी काय प्रयत्न असणार आहेत का? ते कुठल्या कारणासाठी बंद आहेत ते पाहिलं जाईल, त्याचा सर्वे केला जाईल आणि त्याला उपाययोजना ज्या आहेत त्या उपाययोजना करता येण्यासारख्या असेल तर त्वरित, म्हणजे येणाऱ्या 2 वर्षात उपाययोजना करू. अन्यथा त्या ठिकाणी ऑल्टरनेट दुसऱ्यांना आणू. महाविकास आघाडीचा चेहरा अजून मुख्यमंत्र्यांचा ठरत नाही. वादविवाद त्यांच्यामध्ये होताना पाहायला मिळतो. तुम्ही चिंता करू नका. आमच्याकडे एकच चेहरा असतो दाखवला. आमच्याकडे सगळेच मुख्यमंत्री स्पर्धेत आहेत. कारण चेहरा फायनल करायला वेळ लागेल. महाविकास आघाडीचा त्यांचा चेहऱ्याला काय रे, कोण चेहरा? अजून ते निवडून येणार नाही माहिती आहे त्यांना, तर चेहरा कशाला नक्की करतील? त्याला माहिती निवडून, हे फक्त त्यांचं टाइमपास चाललाय. निवडणूक म्हणजे टाइमपास. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.